नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आता कैऱ्या एकदम छान परिपक्व झालेल्या कैऱ्या मार्केटमध्ये यायला लागलेल्या आहे आणि त्यापासून आपण कोणतेही साठवण्याचे पदार्थ करू शकतो। तर आज मी केलेले आहे तोक्कू। वर्ष दीड वर्ष छान टिकणारे, काही न होणारे आणि चवीला भन्नाट असे लागणारे हे तोक्कू। तर चला म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी। तर तोक्कू करण्याकरिता मी 1 किलो कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे आणि त्या रात्रभर पाण्यामध्ये ठेवून दिल्या आणि सकाळी त्या काढून छान स्वच्छ पुसून घेतल्या कपड्याने, एकदम कोरड्या करून घेतल्या आणि त्याचे देठं काढून घेते। कोणतेही लोणचं आपण तोक्कू काही करताना हे देठं काढून घ्यायचे असतात, कारण याच्यामध्ये तेल असतं। आणि त्याच कैऱ्याचे छोटे छोटे काप करून घेते। फक्त कैऱ्याचे काप वापरायचे आपल्याला, गुई वापरायची नाही आहे। गुईपासून सोडवून घेऊन संपूर्ण कैऱ्याचे असे काप तयार करून घ्यायचे, किंवा त्याऐवजी किसणीवर किसून घेतलं तरी चालेल, पण मी असे काप करून घेत आहे। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही करा। आता छान सगळे काप तयार झालेले आहे। 1 किलो कैऱ्या घेतल्या मी, त्यासाठी अर्धा किलो हिरवी मिरची आणि 7 ते 8 गाठे लसूण घेतलेले आहे। लसूणाचं प्रमाण जास्त घ्यायचं आणि 1 वाटी चिरलेलं आलं घेतलेलं आहे। आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम झालं की किंचित थोडंसं तेल घ्यायचं। तेल गरम झालं की 1.5 चमचा मेथीदाणा परतून घ्यायचा। मेथीदाणा एकदम काळा होईपर्यंतही नाही परतायचा। त्याचमध्ये छोट्या वाटीने 1 वाटी सोप, ती पण थोडी भाजून घ्यायची। त्याच वाटीने 1 वाटी मोहरी घेतलेली आहे। संपूर्ण मसाले हे फक्त थोडे गरम करायचे आहे, एकदम खमंग असे भाजायचे नाही आहे। त्यातच 2 चमचे जिरे टाकले आणि संपूर्ण मसाले हे गरम करून घेतले। आता मसाले छान गरम झालेले आहे, गॅस बंद करून घेते आणि थोडे थंड झाले की मसाले मिक्सरवर क्रश अशी त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। एकदम बारीक अशी पिठी नको आहे। आणि हे जे क्रश केलेले मसाले आहे ते मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि त्याच मिक्सरमध्ये कच्च्या कैऱ्याच्या फोडी ह्या अशा आपल्याला मिक्सर चालू बंद करून मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे जाडसर। मी मग सांगितल्याप्रमाणे याच ठिकाणी तुम्ही किसूनसुद्धा करू शकता। किसलं तर असं वाटण्याची गरज नाही आहे, पण अशा प्रकारे पण खूप छान टेस्ट लागते तोक्कूची। तर तुम्हाला जसं आवडते तसं तुम्ही करा। आता आंबे पूर्ण झाल्यानंतर आल्याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणून आलं मी मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतलं आणि त्यातच हिरवी मिरची टाकून पेस्ट करून घेतली। आलं थोडं बारीकच वाटायचं। आता हिरवी मिरची आणि लसूण दोन्ही मिक्स करून क्रश अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला। एकदम बारीक पेस्ट नाही करायची आहे, मिक्सर चालू बंद करूनच क्रश करून घ्यायची। संपूर्ण मिरची आणि लसूणची अशीच क्रश करून घ्यायची। थोड्याशा पाकळ्या मी बाजूला काढून ठेवल्या, त्या तेलामध्ये टाकायच्या आहे आपल्याला ठेचून, म्हणून थोड्या मूठभर पाकळ्या ह्या लसणाच्या बाजूला काढून ठेवायच्या। आता संपूर्ण झालेलं आहे, पेस्ट करून छान मिक्स करून घ्यायचं। आता एकीकडे तेल गरम करायला ठेवूया। त्याच पॅनमध्ये मी फल्लीचं तेल घेतलेलं आहे, त्याऐवजी तुम्ही मोहरीचं तेल पण वापरू शकता, पण मला फल्लीचं तेल आवडते म्हणून मी प्रत्येक लोणच्यामध्ये फल्लीचंच तेल टाकते, शेंगदाणा तेल। तेल एकीकडे गरम करायला ठेवून देऊया। तेल चांगलं कडकडीत गरम व्हायला हवं। आता त्याच याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। जी भरड केली होती ती संपूर्ण टाकून घेतली आणि ते आपण हिरवी मिरची वापरली आहे, तरी मी 1 वाटी छोट्या वाटीने लाल तिखट रंग येण्याकरिता घातलेलं आहे आणि 3 वाट्या मीठ घातलेलं आहे। मीठ हे चवीप्रमाणे घालायचं, पण मिठाचं प्रमाण बरोबरच हवं। मिठाचं प्रमाण कमी जास्त पाहून हे आपण नंतरही टाकू शकतो। आणि 1 चमचा हळद घातली। संपूर्ण मसाले हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतले, पाहू शकता छान मिक्स झालेले आहे। तेल पण असं कडकडीत गरम झालेले आहे। तेल खूप छान गरम होऊ द्यायचं, ज्याच्यातून धुवा निघाला पाहिजे, आणि गॅस बंद करून थोड्या वेळ राहू दिलं आणि थोडं थंड झालं तेल की त्यामध्ये 1 चमचा मेथीदाणा, जिरं, मोहरी आणि अर्धा चमचा हिंग घातली गरम तेलातच, आणि लसूण ठेचलेला गरम तेलातच घातला, कारण असा गरम तेलात लसूण घातला की तेलाला छान लसणाचा फ्लेवर येतो आणि खूप छान टेस्ट येते। लोणचं म्हणा, तोक्कू काही पण। 1 चमच हळद घातली आणि परत 1 चमच हिंग घातलेला आहे मी। अर्धा चमच खूप कडकडीत तेलात घातलं मी, पण नंतर थोडं थंड झाल्यानंतर 1 चमचा घातलेला आहे, असं 1.5 चमच हिंग मी इथे घातलेलं आहे। तेल थोडं थंड होऊ द्यायचं, एकदम तसंच कडकडीत नाही। थोडं थंड झालं की तेल हे तोक्कूमध्ये टाकून घ्यायचं संपूर्ण आणि छान मिक्स करून घ्यायचं।
जितकं तेल आपण टाकलं ते हळूहळू जसं तोकू मुरेल तसं तसं तेल सुटेल त्याला. मी एवढं अर्धा किलो तेल इथे मी टाकलेलं आहे, पण याच्यापेक्षा जास्तही आपण टाकू शकतो जसं आपल्याला तेलाचं प्रमाण आवडते त्या प्रमाणात. पण इथे मी सध्या अर्धा किलो टाकलेलं आहे. तेल संपूर्ण मिक्स करून छान थोडं राहू द्यायचं, कारण आपण इथे गरम तेल टाकलेलं आहे, तर थोडी वाफ निघून ते छान थंड असं झालं आपलं ते भांडं की मग झाकण ठेवून 2 दिवसासाठी हे तोकू असंच ठेवून द्यायचं आहे मुरण्याकरिता. मधामधात एक दिवसात ते आपल्याला मिक्स करून हलवून पाहायचं आहे. इथे तोकू मी ठेवून 2 दिवस झालेले आहे. तोकू छान मुरलेलं आहे, पाहू शकता तेल पण सुटलेलं होतं. छान संपूर्ण मिक्स करून घ्यायचं. एक दिवस आड मी असं मिक्स करून घेतलं. आता काचेची भरणी धुवून छान उन्हामध्ये ठेवून कोरडी करून घ्यायची आणि काचेच्या भरणीतच तोकू भरायचं, म्हणजे रंग तसाच्या तसा छान राहतो. जर प्लास्टिकच्या भरणीत भरलं तर रंग काळा पडतो, म्हणून शक्यतोवर काचेच्या भरणीतच भरायचं आणि साठवणीसाठी ठेवायचं. 1 ते 1.5 वर्ष याला काही होत नाही आणि चव पण खूप छान लागते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. हे तोकू तयार झालेलं आहे. हे पोळीसोबत, भातासोबत, पराठ्यांसोबत खूप छान लागतं. मधल्या भुकेमध्ये कधीकधी आपण अशी चपाती आणि हे तोकू जर खाल्लं दुपारच्या वेळेस तर खूप छान अशी चव लागते. तर तुम्ही नक्की करून खाऊन पहा. त्याच्याऐवजी पराठ्यासोबत पण खाऊ शकतो आपण, भातासोबत पण खाऊ शकतो. तर नक्की करा आणि नक्की खाऊन पहा आणि मला नक्की सांगा की कसं झालं तुमचं तोकू आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली का. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.